बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनभवा धातुवधातुगभ्ये. लंकाय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागता पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्ध समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्म समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संघरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरणबुद्धासमे शरणधम्मासमे शरणसंघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोटपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत। एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात राहत होते। त्या समयी पोटपद नावाचा परिव्राजक राणी मल्लिकेने दर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता। त्याच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथ्था होता। भगवान आणि पोटपद या दोहांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला। पोटपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय? पोटपद, या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही। यानंतर पोटपदाने भगवंतांना खालील प्रश्न विचारले, जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर या 2 भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असेही आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही। या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले, पोटपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही। या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही। त्याचा धम्माशी संबंध नाही। ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही। त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शासन, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही। म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही। मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोटपद, मी दुःख म्हणजे काय? दुःखाचे कारण काय? दुःखाचा निरोध म्हणजे काय? आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल स्पष्ट केलेले आहे। भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले? पोटपद, कारण त्यापासून लाभ आहे। तो धम्माचा विषय आहे। सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते। म्हणूनच तर मी दुःख, दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे। या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्पष्ट स्वरूप झाले आहे। ते 2 विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत। धम्माचे प्रयोजन जग प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत। बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात। सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्म न भमजति नथि मे शरणम् आयं
बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि